राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा या देशामध्ये कुणीही सांगितला तरी आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार. गरज आहे त्यांनी मागणी करावी असं आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे. कास्टवर सिलेक्शन आणि सिम्बॉलवर इलेक्शन. अरे आता 85% लोक आता 2024ला शिकलेत ना. त्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून चिन्ह आणली. आम्ही फक्त चिन्ह काढा, चिन्हामध्ये जात धर्म भाषा गुंतवली यांनी. कोणी ह्याचं उत्तर देत नाही आणि कोणी सांगत पण नाही. UPSCच्या MPSCच्या परीक्षांना सुद्धा माहिती नाही. काय सांगाल, कुठून आला? पुण्यातनं आलेलो आम्ही. तर आम्हाला हे सांगायचं, हा गरजूवंतांचा लढा असताना गरज आहे त्यांनी मागणी करावी असं आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे. आणि ह्या घटनेच्या अधिकारामध्ये जर मराठा समाज आरक्षण मागत असेल गरजूवंतांना तर नक्कीच त्याचा विचार सरकारने करावा. कारण सरकार मायबाप आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की सिद्दी जोहर जो जंजिऱ्याचा मालक, तो कुठल्या देशाचा होता तर आफ्रिकेतला होता. तर आफ्रिकेतल्या त्याच्या वंशजांना भारतामध्ये ज्यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला, त्यांनी संभाजी महाराजांना त्रास दिला, त्यांनी त्या कोकणवासियांना त्रास दिला, त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला त्रास दिला, अशा सिद्दी जोहरच्या वंशजांना सुद्धा आज ते आपल्या इथं आहेत. तुम्ही कोकणात जाऊन बघा, आंध्रात जाऊन बघा, कर्नाटकमध्ये जाऊन बघा, त्यांचे काही आजही वंशज आहेत. त्यांना आपल्या देशामध्ये जे आफ्रिकेवरनं आले आपल्या देशाला लुटायला, त्रास द्यायला, राज्य करायला, त्यांच्या पण वंशजांना आपल्या इथं आरक्षण आहे. आणि ते पण कुठलं आरक्षण आहे? ST मध्ये शेड्यूल ट्राईब. ते काय भटकंती करत आदिवासी होते का आपल्या भागात? पण त्यांना सुद्धा आपल्या देशात जर आरक्षण आहे तर एखादा आपल्या भागातला मराठा जो लढवय्या समाज तो जर आरक्षण मागत असेल तर आम्हाला ह्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. आणि आम्ही ह्याच्यामध्ये जरांगे पाटील साहेबांना हेच सांगायला आलोय की ह्या देशाला 2 लागलेली कीड आहे, 2 कॅन्सर आहेत, एक बोन कॅन्सर आणि एक ब्लड कॅन्सर. कास्टवर सिलेक्शन आणि सिम्बॉलवर इलेक्शन हे आपल्या देशाला लागलेले कॅन्सर आहे. चिन्हांवर निवडणुका होतात, त्याच्यामुळे जात धर्म भाषा प्रांत यांचे वाद वाढत चाललेले आहेत. तुम्ही चिन्ह विरहित निवडणुका घ्या. पाटलांना पण आम्ही तेच सांगायला आलोय की पाटील, आता जर तुम्ही 288 वार्डामध्ये आमदार उभे करणार आहात तर एक आव्हान करा की आम्हाला चिन्हच नकोत, चिन्हांवरती निवडणुकाच नकोत. कारण 1951-52च्या पहिल्या निवडणुकीत आपले 85% भारतीय अशिक्षित होते, लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून त्यावेळेसचा पहिला निवडणूक आयोगाचा कमिशनर सुकुमार सेन यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून चिन्ह आणली. अरे आता 85% लोक आता 2024ला शिकलेत ना. उलट झालं, आता 15% लोक अशिक्षित राहिलेत. आणि अशिक्षितांसाठी कधी नव्हे ते EVN वरती उमेदवारांचे फोटो आलेत. मग ते अशिक्षित आहे, आंधळा थोडीच आहे, तो उमेदवारांचा फोटो पाहून मतदान करेल. म्हणून चिन्हे काढा, बिगर चिन्हाची निवडणूक दाखवा आम्हाला भारतीयांना. म्हणजे हे जे वाद आहेत हे काही प्रमाणात कमी होतील, नाहीतर हे वाद वाढतच जातील. कारण ह्यांना आपल्याला न्यायचंय कुठं? आज पाटलांची भूमिका आहे की मला अरे ह्याच्यात ओढू नका. पण शेवटी ही यंत्रणाच, राजकीय पुढारी हा देवालाही घाबरत नाही, तो कर्मकांडालाही घाबरत नाही, तो कुडलालाही घाबरत नाही. तो फक्त त्याच्या विरोधी जाणाऱ्या मताला घाबरतो. त्याची खुर्ची जाईन ह्याला तो घाबरतो. कारण स्मशानात पण तो म्हणतो की मला ह्या खुर्चीवरच द्या आणि जाळा पुरा. त्याच्यासाठी तो घाबरतो फक्त त्याच्या मताला विरोधी जाणाऱ्या. म्हणून तर आता बघा हे सगळेजण खडबडून जागे झालेत. आणि मग हे बरंच आपलं म्हणतात उसना आणून की काय फरक नाही पडला. फरक पडलाय, तो दिसतोय. तरी प्रमुख कडक भूमिका घेतली नाही अजूनही. ती घेतल्यानंतर मग ह्यांचे डोळे अगोदरच यांना दिसतं, दूरदृष्टी असती त्यांना, त्यामुळे ते दिसतीच आहे त्यांना. त्यामुळे हे किती म्हणत सांगितलं की चिन्ह विरहित निवडणुका झाली पाहिजे, त्याला पर्याय काय असला पाहिजे? पर्याय आहेत ना. अनुक्रमणिका आहे, नाव आहे, उमेदवाराचा फोटो आहे आणि चिन्ह आहे. 4 प्रकार आपल्याला असतात मत देण्यासाठी, 4 पर्याय असतात. आम्ही फक्त चिन्ह काढा, चिन्हामध्ये जात धर्म भाषा गुंतवली यांनी. कमळाला भगवा, हत्तीला निळा, पतंगला हिरवा, हे यांनी कलर कोंबलेत. त्याच्यामुळे चिन्हे काढा, आपल्याला उमेदवाराची क्वालिटी उमेदवार मिळतील. आणि कमीत कमी पहिली तरी शिकलेला. ते आरक्षणच आहे ना, ते रिझर्व आरक्षणच आहे. हे राजकीय पक्षांना चिन्ह ठेवलीत ना, हे रिझर्व आहे, आरक्षण आहे. त्या आरक्षणावर यांचं कुणाचं लक्ष नाही, त्या आरक्षणावर कुणी बोलत नाही. कारण यांची पोटं त्याच्यावर भरतायत त्या राजकीय पक्षांची. त्याच्यामुळे जणांचं म्हणणं आहे की हा जो सगळा आरक्षणाचा दाव आहे तो केवळ राजकारणासाठी, राजकीय आरक्षण पाहिजे.
राजकीय आरक्षण पाहिजे हा विषय वेगळा आहे की त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण चिन्हांमध्येच आरक्षण आहे, जातीमध्येच आरक्षण आहे. चिन्ह हटवा. काय तुम्ही आम्हाला आता सर्वात शेवटचा हे घटक हा सर्व मराठा जो मागचा आरक्षण हे सर्वात तळातला घटक आहे की जो सर्वात शेवटी जागरूक झालाय ना, आता म्हणतोय आम्हाला आरक्षण द्या म्हणून. आणि हे करत असताना आम्ही परवा जरांगे पाटलांच्या घरी जाऊन आलो, त्यावेळेस ते 200 रुपयाच्या त्यांच्या घरच्या मंडळी 200 रुपये रोजावरती कामाला गेल्या होत्या दुसऱ्याच्या शेतावरती खुरपायला. विचार करा. काय मग आम्ही काय कुणाच्याही अशा अंधभक्त नाहीये. आम्ही पण तेवढं परीक्षण करूनच आज एवढा समाज निघालाय बाहेर. आज एवढा समाज जो बाहेर निघालाय तो काही वेडा म्हणून नाहीये. त्यांनी यांचं पूर्ण परीक्षण पाहिलं टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून ते दाखवलंय तुम्ही. आणि आजही आम्ही स्वतः गेलो होतो आता एक 8 दिवस झाले त्यावेळेस त्यांच्या घरी. त्यावेळेस त्यांच्या घरातल्या मंडळी अक्षरशः दुसऱ्याच्या घरात खुरपून संध्याकाळच्या आल्या होत्या, पाय अक्षरशः त्यांचे माखलेले होते, अशी परिस्थिती होती. अशा वेळेस आम्हाला आता ते परीक्षण घ्यायचंच नाही. ते कुठे काही म्हणू, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आता उद्देश त्यांचा जो हेतू आहे त्या हेतूला आमचं जोड आहे की पाटील आता तुम्ही चिन्ह हटवा ही भूमिका घ्या, कारण तुमचा आता चेहरा झालेला आहे, नाव झाले, तुमच्या माध्यमातून देशामध्ये जाऊ द्या. ते सांगा ना, चिन्हाचं महत्व सांगा. तुम्ही जे 1 लाखाचं चेकचं हो, आम्ही राजकीय पक्षांच्या चिन्हाचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा या देशामध्ये कुणीही सांगितला तरी आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार. राजकीय पक्षांच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा या देशामध्ये कुणीही सांगितला तरी आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार. चेक घेऊन फिरतोय साहेब, लॅमिनेशन केलाय, कलेक्टरांना दिलाय, आमदारांना दिलाय, खासदारांना दिलाय, मंत्र्यांना दिलाय. कोणी ह्याचं उत्तर देत नाही आणि कोणी सांगत पण नाही. UPSCच्या MPSCच्या परीक्षांना सुद्धा माहिती नाही की चिन्ह का आली. हे माहितीच्या अधिकारात पण मी कलेक्टरांना आमच्या पुण्याच्या विचारलं, उमेदवार म्हणून पण विचारलं की चिन्हांची गरज का पडली. उत्तर देत नाही. आमच्या ऑफिसलाच माहिती नाही म्हणतात. म्हणजे IAS IPS UPSC MPSC झालेल्यांना उत्तर मला लेखी आहे की काय आलंय माहितीच नाही, आमच्याकडे उत्तरच नाही. म्हणून आम्ही बरं आता मी 1 लाखाचं बक्षीस देतोय, तुम्हाला एकही फायदा जर सांगता येत नसेल तर माझी नैतिक जबाबदारी येते की त्याचे तोटे सांगायची. तर मी त्याचे चिन्हांचे, राजकीय पक्षांच्या चिन्हांचे देश, समाज आणि लोकशाहीला होणारे 100 तोटे पुस्तकच लिहितोय. आणि त्याचंच निमंत्रण द्यायला पण आम्ही या ठिकाणी पाटलांना आलोय की त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी आपल्या भारतातल्या जे जे टॉपचे आहेत ना त्या सगळ्यांना चॅलेंज करणार आणि बोलावणार की एक फायदा सांगा चिन्हाचा, 1 लाखाचं बक्षीस घ्या, नाहीतर माझ्या पक्ष या पुस्तकाचं प्रकाशन करा. चिन्हांचा तोटा सांगा, फायदा सांगा, मी तोटे सांगणार 100. पुस्तकच देतो. धन्यवाद.